नमस्कार मित्रांनो, तर आखाड स्पेशल आज आपण आलेलो आहे मांजरी झेड कॉर्नरला चौदर ढाबा येथे. चला तर मी तुम्हाला दाखवतो इथं लोकेशन काय असेल, ॲम्बियन्स कसं आहे त्यांचं ते दाखवतो आणि फूड तर दाखवणार तुम्हाला. चला किचन पाहूया आपण सगळ्यात आधी. तर मित्रांनो आलो किचनमध्ये. किचन पहा तुम्ही, सगळं एकदम टापटीप आहे, स्वच्छ आहे, क्लीन महत्त्वाचं तर ते. आणि सगळी गडबड चालू आहे किचनमध्ये. चला भाकरी पण चालू आहे. मावशी काय ज्वारीच्या भाकरी आहेत का? ज्वारी बाजरीच्या पण असतात का आपल्याकडे? ज्वारी बाजरी दोन्ही का मित्रांनो? ज्वारीच्या भाकरी आहेत. चिकन आहे मॅरिनेशन करून ठेवलेले आहेत आता, आणि ते आता बट्टीमध्ये जाणार आहे तंदूर होण्यासाठी. पाहू शकता तुम्ही, साईज पण पहा एकदम. एक कप मॅरिनेशन करके रखा था. अच्छा, तो पूरा फिर अच्छे से मैरिनेशन होता है. जितना ज़्यादा मसाला में रहेगा वो मैरिनेशन डीप तो अच्छा रहता है ज़्यादा. किती क्वांटिटीमध्ये मच्छी झाली सगळी? ही सगळी चिलापी मासे आहेत ना? बिग वनची. इथं चिकन फ्राय चालू आहे दादांचं. दादा नॉनव्हेज जास्त तुम्हीच करता का इथे? अच्छा, पूर्णपणे तुम्हीच करता. ओके. आपलं पार्सल पण भरपूर जाते असं दिसतंय मला, कारण आल्यापासून पाहतो ना मी पार्सल पण कंटिन्यू चालू आहे ना. आता हे काय चिकन आपण पहिलं हे केलेलं आहे का? बॉईल करून घेतलेलं आहे. खायला आपण नॉर्मल मसाले वापरतो ना? घरगुती. पहा मित्रांनो, त्यांनी ते चिकनचा रस्सा आणि तेच वापरलेलं आहे, फक्त जास्त काही वापरलेलं नाहीत. तो वाटण्याचा मसाला आपण तयार करून घेतो का दादा आधी? अच्छा अच्छा. थाळीमध्ये चिकन किमा देतो आपण. अच्छा, म्हणजे थाळीला आपण चिकन किमा देतो. हां मित्रांनो, आतापर्यंत बऱ्यापैकी आपण हॉटेलला एक्सप्लोअर केलं, पण किमा आत्तापर्यंत कुठल्याही थाळीला नव्हता. तर आपण पहिल्यांदाच मी तुम्हाला दाखवतोय किमा पण या थाळीला भेटणार आहे. आणि संध्याकाळी किती वाजेपर्यंत चालू असतं? 11:30 पण टेबल घेतो. 11:30 नंतर 2 वाजेपर्यंत पार्सल सिस्टम देतो. ओके, 2 वाजेपर्यंत पार्सल सिस्टीम. बाकी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर ते देतोच आपण. कॉन्टॅक्ट फोनवरतीच पार्सलचं घेतो ना? अच्छा. हां मित्रांनो, मटन फ्राय चालू होता. आणि मेन त्यांचा हा मसाला आहे, त्यातला जो टाकला ना त्यानेच त्यांची पूर्ण रंगत वाढवते. बाकी तुम्हाला तर मी सांगतोच. मटन थाळी, चिकन थाळीला किंवा देतो, तसं मटन थाळीला पण आपल्याकडे वजडी देतो आपण. अच्छा, मटन थाळीला पण वजडी देतो. ओके. पहा मित्रांनो, सेपरेट वजडी जरी घ्यायची म्हणली प्लेट तरी भेटून जाईल. तरी बी जर आपली पेशल थाळी घेतली तर आपल्या पेशमध्ये सगळे येऊन जातं. सगळंच येऊन जाते. पहा मित्रांनो, बऱ्यापैकी आता चालू झालेलं आहे जेवण, नाही का? चिकन तंदूर काय कसं क्वालिटी काय वाटतं? क्वालिटी एक नंबर आहे आपली, आणि पहिल्यापेक्षा एकदम रिव्ह्यू क्वालिटी म्हणजे. ओके. दादा काय घेतलं होतं आपण? फिश घेतला होता. फिश फ्रायमध्ये. फ्रायमध्ये घेतला होता, तंदूरमध्ये घेतला होता, कडकमध्ये घेतला होता. कसं वाटलं तुम्हाला क्वालिटी त्याची? क्वालिटी एक नंबर आहे. आणि मी जसं हॉटेल चालू झालं तसं मी इथे येतो जेवण. रेग्युलर तुम्ही इथेच असता? रेग्युलर येतो जेवण करायला. जेवणाची क्वालिटी आणि म्हणजे सगळंच एकदम व्यवस्थित आहे. सर्व्हिस कशी वाटली? सर्व्हिस एक नंबर आहे. चला बाकी कस्टमरला काय सांगताल? आता आखाड चालू आहे जरा, नाही का? आकार चालू आहे. बाकी कस्टमरला एकच सांगू शकतो की कुणाला जर चांगली चव घ्यायची असेल तर तुम्ही 100% की आपल्या चौधरी ढाबाला येऊन भेट द्या. अवश्य एकदा फॅमिलीसोबत भेट द्या. ओके. ॲम्बियन्स पहा तुम्ही, म्हणजे नाही का एकदम छान फ्रेशमध्ये. आणि साईडला फॅमिलीचं पण आहे, फॅमिली पण दाखवतो मी तुम्हाला. तिकडं फॅमिली सेक्शन पण स्वतंत्र आहे.
नमस्कार मित्रांनो. तर आपण आज आलेलो आहे मांजरी झेड कॉर्नर येथे चौधरी ढाबा. चला तर हे आलेले आहेत त्यांचे मालक हॉटेलचे. दादा नाव काय आपलं? आशिष रमेश चौधरी. दादा आपण कधी पासून हॉटेल चालू केलंय? तसं आपण 3.5 वर्ष झालं हॉटेल लाईन मध्ये, अच्छा पण हे आता आमचं चौधरी ढाब्याचं ओपनिंग एक 10 दिवसापूर्वी झालं. अच्छा, म्हणजे जस्ट नवीन चालू केलेलं आता आपण हे. पहिलं आपण सेम ह्याच टाईप रेस्टॉरंट चालू हे होते पहिलं आपलं प्युअर व्हेज आहे. प्युअर व्हेज. प्युअर व्हेज आपलं रेस्टॉरंट आहे. ओके. हे नॉन व्हेज मध्ये ओके, आता नॉनव्हेज मध्ये आपण आता चालू केलंय. तर आता आपण इथं काय काय देतो? आपण चिकन थाळी, मटन थाळी, कडक फिश, तंदुरी फिश, ओके तंदुरी चिकन, चिकन बिर्याणी, मटन बिर्याणी, सगळं व्हेज मध्ये ओके, पण म्हणजे देतो आपण. नॉन व्हेज व्हेज मध्ये टोटल आता आपण Total, देतो. हो. थाळी असेल, मेन कोर्स असेल, बाकी सगळं आलाकडे आपण टोटल देतोय. हो. ओके. तर आता आपण मटन जे आहे आपलं मटन थाळीचा रेट काय आहे? मटन थाळीचा रेट आपला स्पेशल थाळीचा 350 रुपये. 350 स्पेशल थाळीचा. स्पेशल थाळीचा पहा मित्रांनो, आतापर्यंत मी तुम्हाला भरपूर थाळी दाखवल्या. 450-500 प्लस रेट होतं. 350 रुपयाची मटन थाळी आहे. पहा दाखवा मटन थाळी. ह्याच्यामध्ये मटन वजेडी आहे, मटन फ्राय आहे, रस्सा आहे, आळणीमध्ये पण पीस आहे. म्हणजे थाळी एकदम जबरदस्त म्हटलं तरी चालेल. आणि चिकन थाळीचा काय रेट आहे दादा आपल्या? चिकन थाळी स्पेशल म्हणजे आमची 250 रुपये. 250 रुपये. हो, 250. अच्छा, म्हणजे 250 रुपयाला चिकन थाळी. एकदम रिझनेबल रेट ठेवलेत हो. आपण. थोडंसं कस्टमरचा पण विचार करून रेट ठेवलेला असं वाटतंय मला. बाकी चिकन मटन आपण कसं आणतो? आम्ही स्वतः जाऊन चिकन मटन. ओके, स्वतः पूर्णपणे. तंदुरी मच्छी, कडक मच्छी, मच्छी फ्राय, मच्छी पीस मसाल्यामध्ये. अच्छा, म्हणजे तवा मच्छीमध्ये पण भरपूर साऱ्या भरपूर. व्हरायटी. पहा मित्रांनो, तंदूर पीस आपल्याला मच्छी आलेली आहे. तंदूर मच्छीचा रेट काय आपला? तंदूर मच्छीचा की 149. अच्छा, म्हणजे 150-149 रुपये रेट ठेवलेलं आहे. रेट जरा सगळं आहेत ना एकदम रिझनेबल आहे. आपल्याला चिकन तंदूर पण आलेलं आहे आपलं. म्हणजे स्टार्टर पासून तर पूर्ण मेन कोर्स पर्यंत सगळं आपण देतो इथे. हो. दादा तुमचं ॲम्बियन्स खूप आवडलं. आपण इथं आणखी जे काय पार्टी टेबल पाहिले मी बाहेर, पार्टी पण असते का आपल्याकडे? 40 लोकांचं आपलं बुफे टाईप पार्टी हॉल. म्हणजे ओके. तुम्हाला चिकन थाळी घ्यायची असेल अनलिमिटेड पार्टी असते. ओके, म्हणजे पार्टीला हो. सगळं आपण देतो सगळं टोटल बुफेमध्ये आणलं. बुफेमध्ये. ओके दादा, तंदूर आणि बिर्याणी पण ठेवलेली आहे आपण. तर तंदूरचा रेट काय आपला? तंदूर 399 रुपयाला फुल तंदूर. ओके, फुल तंदूर. पहा मित्रांनो, रेट पूर्णपणे एकदम रिझनेबल आहे. आपला हा मेन ॲड्रेस काय आपला हा? आपला मांजरीमध्येच मोडतं झेड कॉर्नर, केशवनगर मांजरी रोडला आहे. ओके. पहा मित्रांनो, दादांनी ॲड्रेस दिले तर मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला ॲड्रेस देईलच. दादा, तर काही हॉटेलला आपण पाहतो की ग्रेव्हीमध्ये, तर आपला हा ग्रेव्हीमध्ये रस्सा नाही. रस्स्याचं काय सिक्रेट आहे का म्हणजे आपलं? आपण सेपरेट मसाला बनवतो. सेपरेट आपण एक 30-40 किलो 50 किलो मसाला बनवतो. ओके. त्यातून 4-5 किलो शिल्लक राहिला तर दुसरा बनवतो ओके. आणि तोच मसाला वापरतो. म्हणजे आपण आपला पूर्ण आपलाच मसाला बनवू आपण. आणि एकत्र रस्स्यात बनवलेले आहे. तुम्ही संपला की संपला रस्सा. ओके, म्हणजे संपलं की आपण दुसराच दुसराच ते दिवशी रस्सा नाही. रस्साच नाही. हो. पहा मित्रांनो, पूर्ण बकराचा पातेल्यामध्ये दाखवलंच मी तुम्हाला. पूर्ण बकराचा रस्सा बनतो. जेव्हा संपतो रस्सा तर पुन्हा रस्सा बनत नाही, कारण तो पूर्ण बकऱ्याचा असल्यामुळे वन टाइम जो बनतो तो नंतर तसा बनत नाही. आपली स्पेशल मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, साजूक तुपातली चिकन बिर्याणी, मटन बिर्याणी अच्छा, म्हणजे तुपामध्येच हो. आपण बनवतो ती अवश्य ट्राय करा, कारण की सगळ्यात जास्त आपलं जास्त जाणारे आयटम म्हणजे बिर्याणी. आणि मी आल्यापासून पाहतोय की तुमचं जेवढे टेबल चालू आहेत त्याचप्रमाणे तिकडे पार्सल पण जाते. तेवढं. पार्सलचं काय विशेष आहे तुमच्याकडे? पार्सल खूप जात आहेत. कारण की इथं जवळपास लोक राहणारे आसपास, त्यांना घरी एकटा असलं कोण दोघं असलं इथून पार्सल कंटिन्यू घेऊन जातात. म्हणजे कुणाला यायला जमत नाही, आपण बाहेर आहे, तर त्या हिशोबाने लोक. ओके ओके. पार्सल काय आपलं स्वतःच आहे का? हो, पार्सल सुविधा आपणच देतो. आपणच देतो. एक 3-4 किलोमीटर अंतरावरती आपली फ्री डिलिव्हरी. Free. फ्री डिलिव्हरी. पहा मित्रांनो, 3-4 किलोमीटरच्या आसपास असेल तुम्ही, चौधरी ढाबा झेड कॉर्नर, तर फ्री ऑफ कॉस्ट पूर्णपणे डिलिव्हरी त्यांची. फोनवरती कॉल करा तुम्ही त्यांना आणि काय असेल तुमची ऑर्डर घरी बसून पण सांगू शकता तुम्ही, आणि तुम्हाला हे फूड विदाउट कॉस्टिंग एक्स्ट्रा डायरेक्ट तुमच्या घरी येणार आहे. दादांनी आपल्याला ॲड्रेस सांगितलेला आहे. बाकी थाळ्या पण त्यांच्या खरंच खूप छान आहे. तर मी आता या सगळ्या ट्राय करून सांगतो तुम्हाला. आणि स्पेशल आखाडासाठी हडपसर असेल, खराडी चंदनगरपासून पण जवळ आहे. पहा, खराडी चंदनगरपासून पण खूप जवळ आहे. नक्की तुम्ही आखाडा साजरा करायला या इथे. तुम्हाला आता तंदूरचे पीस पण एकदम बिग साईज मध्ये. मसाला तर एकदम नाही ना, भरपूर मसाला लावलेला आहे त्यांनी याला. आणि ज्यूसी वाटतंय, जरा ज्यूसी दिसतंय. थोडंसं आधी चटणी बरं ट्राय करूया. मिंट चटणी ना, पुदिन्याची चटणी, थोडीशी खट्टी.
एवढं भारी शिजलं ना खरंच खूप ज्यूसी लागते, सॉफ्ट एकदम. जे आपण म्हणतो ना की थोडीशी लाल जायची कोंबडी असल्यावरती कसं एकदम त्या टाईप आहे चिकन एकदम. थोडा स्मोकी फ्लेवर पण आहे आणि यांचे मसाले थोडंसं नॉर्मल स्पायसी आणि टँगी वाटतात. म्हणजे आपण म्हणतो ना गोड तिखट त्या टाईप मसाला आहे थोडासा. फूड म्हणजे नाही का एकदम स्पायसी लेवल एकदम मॅच आहे. फिश आहे ना, ही जी चिलापी माछी आहे ना, काटा नसतोय ना, ते तंदूर एवढं छान लागते ना. हे आवर्जून ट्राय करा. म्हणजे ना तो मसाला आणि मच्छी ह्याची कॉम्बिनेशन आहे ना, मच्छी जाणवते, आपण मच्छी खातोय ना तंदूरमध्ये हे जाणवते. असं नाही नाही की मसाला आहे मग वेगळं काहीतरी मसाल्याची टेस्ट जाणवती, तसं अजिबात नाही. पूर्णपणे ना मच्छी पण जाणवती टेस्टमध्ये. तो खरपूस फ्लेवर पूर्णपणे आला आहे. आणि चटणीमध्ये ट्राय नाही केलं चटणी बरं, तसंच विदाऊट चटणी ट्राय केलं तर खरंच खूप छान लागते. तरी आपण चटणीमध्ये पाहूया एकदा डिप करून थोडंसं नाही का. चटणी छान झाली यांची आणि साईज पण एकदम मोठ्या साईजमध्ये आणि एकदम मस्तपैकी ना फ्राय खूप छान झाले. आणि त्यांनी ज्याला बटर जे वापरले ना, बटर पण जाणवते जास्त. बटर पण पूर्णपणे जाणवते. रस्सा पहा त्यांचा, रस्सा थोडासा पितो आधी नॉर्मली. रस्सा छान लागतोय. चला तरी आपण रस्सा थोडासा चूरणच घेणार आहे. ह्यांनी आपल्याला आहे ना थाळीबरोबर दिली ना वजडी दिलेली. वजडीला पूर्णपणे ना मसाला बिनलेला एकदम नाही का, पूर्णपणे मसाल्यामध्ये. तसं वजडी थाळीला देणे म्हणजे ना थोडंसं डिफिकल्टी असतं, कारण वजडी असा पदार्थ आहे की तो प्रॉपर शिजला पाहिजे. कारण तो आहे ना तो थोडासा रबरागट टाईप असतो ना, म्हणजे तो खाऊशी वाटत नाही. कारण ते जी वजडी असते ना ती प्रॉपर शिजली तरच ती व्यवस्थित तुटते ना, तुटत नाही जातं खाली. हे पा छान आहे वजडी. मटन पहा दादा, थोडं जवळून दाखव ना. हे पहा मटन एकदम प्रॉपर शिजलेलं आहे. म्हणजे आपण जरी नाही का असं हे केलं तरी सिंगल बोट आणि मला तरी साईडला होते मटन. हे एकदम प्रॉपर शिजलेलं आहे. हे पहा थोडंसं आपण आहे ना मसाला मटणाचा थोडासा ना बाकी बरोबर ट्राय करू यार. नॉर्मल मसाला एकदम, तेव्हा तो मटणाचा फील आहे ना, मटणाचा फील जाणवतोय. कुठे स्पायसी कमी आहे थोडासा. आणि ते जे छान शिजलं ना त्याच्यावर नॉर्मल चावलं तरी मेल्ट होते तोंडामध्ये एकदम नाही का इझिली. आणि आहे कवळं मटण आहे जे की थाळीला पाहिजे. आणि मटण जास्त लिदड लागलं ते चांगलं लागत नाही खायला, किंवा निबर असलं तरी चावायला खूप जास्त लागतं. चिकन कसं थोडंसं इझिली असतं. चला भाकर थोडीशी आपण चुरून घेऊया जे आपल्याला रस्स्यावर ट्राय करता येईल. आणि मटण रस्सा हा टिकून कधी खायचा नसतो. घट्ट आहे रस्सा थोडासा नाही का, एकदम पातळ पण नाही. लिंबू घेऊ आपण थोडस. कसं मटणाचा रस्सा खायचा म्हटलं तर कांदा लिंबू पाहिजेच. थोडस यात्रेचा फील येतो ना. बाईट वरती आता मी थोडस लिंबू कांदा. रस्सा पूर्णपणे घरगुती टाईप आहे. हॉटेलला ग्रेव्ही जसं असतं एकदम त्या टाईप नाही.
मी मटण खातो तोपर्यंत तुम्ही सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा, व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि सूप पण दिलेले आहे त्यांनी याच्यामध्ये. ठीक आहे, मटणाचंच आहे, काय प्रॉब्लेम नाही. आणि त्याच्यामध्ये त्यांनी एक पीस पण दिलेलं आहे, थोडासा पाया सूप म्हणतो ना आपण, त्या टाईप पीस आहे नाही का. चला तर आपण चिकनचा रस्सा ते ट्राय करूया. मटनचा चिकनचा रस्सा थोडासा वेगळा आहे, चिकनचा थोडासा पातळ आहे, मटनचा थोडासा घट्ट आहे नाही का. म्हणजे पाहूया त्याला चवमरी केली, आणि शेवटी चिकन आणि मटनचा सेपरेट रस्सा आहे. ठीक आहे, नॉर्मल आहे, जास्त काय डिफरंट नाही. रस्सा दोन्ही पण छान आहे, काय प्रॉब्लेम नाही. म्हणजे तुम्ही मटन थाळी घ्या किंवा चिकन थाळी घ्या, काहीच प्रॉब्लेम नाही. थोडंसं आपण चिकन ट्राय करू याच्याबरोबर. एकदम शिजलेलं एकदम परफेक्ट नाही का. असंच दुसरं बोट पण लावायची गरज नाही चिकनला. एकदम प्रॉपर शिजलेलं आहे. ग्रेव्हीला मसाला दोन्ही सेम आहे, मटन आणि चिकनचा, त्याच्यामुळे काय एवढं डिफरंट नाही. फक्त ठीक आहे, तुम्हाला मटन आवडतं, मटन प्रेमी असेल तर मटन घ्या. मटन रस्सा टॉप आहे यांचा चिकनपेक्षा, आवर्जून सांगा मी तुम्हाला. आणि ते थोडंसं वेगळं ह्या थाळीबरोबरती ना चिकन खिमा, आपण खिमा ट्राय करतो, वेगळंच थोडं काहीतरी. आणि पूर्णपणे तो यांनी जास्त कांदा ते वापरलेला नाही खिम्यामध्ये, पूर्णपणे चिकनचा खिमा आहे ना, आणि दर आहे थोडंसं. पहा तुम्ही हे पहा, म्हणजे टाईप म्हणतो थोडंसं दरदरा, त्या टाईप खिमा आहे पूर्णपणे. आणि ग्रेव्हीला पूर्णपणे मॅच झालेलं आहे. त्यांनी थोडंसं नॉर्मल खारटपणा जो ठेवला ना, त्याच्यामुळे खरंच भारी लागते, छान लागते. चिकन किमा खूप छान झालेलं आहे. आता आपण थोडंसं राईस बरोबर मटन रस्सा ट्राय करतो मी. तुम्ही इंद्रायणी पण मागू शकता. कसं होतं, नॉनव्हेज म्हटलं की इंद्रायणी जरी माहितलं ना तरी तुम्हाला इथं भेटणार इंद्रायणी राईस. शक्यतो मटन बरं चिकन बरं इंद्रायणी राईसच ट्राय करा, नाही तो मॅच होतो पूर्णपणे रस्स्यामध्ये नाही का. तो आहे इथं मिळतो, फक्त तुम्ही आधी सांगा त्यांना. चिकन बिर्याणी आणि थोडंसं आता पांढऱ्याची सवय लावून घ्या बरं, कारण आता कसं असतं फूड कलर अजिबात नाही याच्यामध्ये. फूड कलर कुठलेच नाही याच्यामध्ये नाही का. जर तुम्हाला बिर्याणी पांढरी दिसत असेल ना, थोडीशी लखनवी बिर्याणी टाईप दिसते आजची बिर्याणी. चिकन पा एकदम मसाला लागलेला सगळं नाही का, मॅरिनेशनचे केलं तर ना आधी त्यांनी. बिर्याणी पण त्यांचं चिकन पाहिलं ना, सगळं जे थाळीतलं पण असेल आणि बिर्याणीचं पण असेल, पूर्णपणे ना सहज वेगळं होतं. म्हणजे एवढं शिजलं प्रॉपर ते, आणि बिर्याणीचा ना फ्लेवर पण जाणवतो. बिर्याणी छान आहे, चिकन दम बिर्याणी खूप छान लागते. मी बिर्याणी ट्राय करतो, जरा सबस्क्राईब करून घ्या ना, सबस्क्राईबची आपल्याला खूप गरज आहे. फ्लेवर पूर्णपणे जाणवतात. राईस पण आहे ना एकदम मोकळा आहे, पूर्णपणे मोकळा राईस आहे. बिर्याणी कसं असतं, जेवढा राईस मोकळा असेल तेवढं छान वाटतं. आणि कुठलं याच्यामध्ये ना सॉफ्ट वाटते, सॉफ्ट आहे एकदम राईस. आतापर्यंत आपण मटन थाळी ट्राय केली, चिकन थाळी ट्राय केली. मटन थाळी त्यांची एक नंबर आहे. चौधरी डाब्याला आले ना तुम्ही, त्यांची
तंदूर फिश नक्की तुम्ही ट्राय करा आवर्जून. हे मी स्पेशली मी सांगतोय तुम्हाला नाही का. चला जेवण करून घेतो, तोपर्यंत तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. आपण पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. चला तोपर्यंत मी जेवण करतो. बाय.